ह्या गोष्टीत ना ह्या गोष्टी ह्या फक्त आपल्या खेडेगावात. तर नमस्कार मित्रांनो, मी ओंकार खेडकर. तर तुम्हाला मी आज आहे ना आमच्या मामाच्या गावाकडचं वातावरण कसं असतं हे दाखवतो आणि तुमचं पण मन एकदम आनंदाने आणि खुश होऊन जाईल. तर आमच्या मामाची अशी एक 50 वर्ष जुनी ही विहीर आहे. तर अशा विहिरी ना, ही विहीर म्हणजे मोठीची विहीर आहे. ह्या अशा मोठ्या विहिरी आता बघायला कमी भेटतात, कारण आता आपलं सिमेंट रिंग तयार करायला चालू केली माणसांनी. ही दगडाने बांधलेल्या विहिरी ह्या खूप कमी प्रमाणात बघायला भेटतात. आणि ह्या अशा प्रकारच्या पायऱ्या, आताच्या विहिरीला अशा पायऱ्या राहिलेल्या नाहीत. आणि पाणी बघू शकता किती स्वच्छ पाणी असं पाणी. मंडळी, ह्या आमच्या मामाच्या गाया बघू शकता, 3 आणि 3 6 5 गाया आणि 3 वासरं आहेत. ही शहरात नाही बाई, ही फक्त खेड्यात. बघू शकता, हे संत्रीचे झाड आहे, हे सीताफळाचं झाड आहे, हे केळीचं झाड आहे, महाग पेरूचं झाड आहे, इथं कपाशी, इथं बघू शकता तुम्ही हे आपलं आवळ्याचं झाड. आवळ्याच्या झाडामाग केळीचं आणि नंतर बांबूचं झाड, त्याच्या अलीकडे चिक्कूचं झाड. म्हणजे आमच्या मामाने स्पेशल आहे ना 20 गुंठ जमीन आहे ना, फक्त हे असल्या आपल्याला घरगुती चांगलं जेनरिक मिळण्यासाठी खाण्यासाठी केलेलं आहे. 20 गुंठ रान स्पेशल ह्यासाठी ठेवलंय. बघू शकता सगळ्या प्रकारच्या भाजीपाला, स्पेशल औषध न मारून उगवलेले वांगे, झेंडूची फुलं. तर मंडळी, आमच्या मामाचे एक जुनं दालनच म्हणता येईल त्याला. तर हे बघू शकता जुन्या वस्तू, हे पेरणीसाठी लागणारी पाबर, हा बळी, आणि हे जुन्या बैलगाडीची चाक, आणि इथं 6 बैलांनी नांगरट करण्यासाठी लागणारा नांगूर. तर हे नांगूर जुन्या पद्धतीचा 1 एकर करायला जवळजवळ 1 2 दिवस जात होता. आताच्या नवीन तंत्रज्ञानाने ट्रॅक्टरनी 2 तासात 3 तासात 1 एकर होऊन जातं. पण जुना शेतकरी ह्याने नांगरट करायचा. आणि ह्या गोष्टी आता ह्यांचा काय उपयोग नाहीये तसा, पण तरी पण हे जुन्या गोष्टी, जुन्या आठवणी राहाव्यात म्हणून आमच्या मामाने हे साठवून ठेवलेलं दालन आहे.